अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. आज आपल्या पार्ट 8मध्ये आपण टेन्सेस शिकणार आहोत. स्पोकन इंग्लिशसाठी टेन्सेस शिकणे खूप महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्यांनी अजून आपले चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी लवकर आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही जरूर प्रेस करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सुरू करूयात पार्ट 8. आपल्याला माहीत आहे 3 प्रकारचे टेन्सेस असतात. पहिला म्हणजे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, जे आता क्रिया चालू आहे. सेकंड पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, म्हणजे जी क्रिया घडून गेली आहे. आणि थर्ड फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, जी क्रिया घडणार आहे. पण हे तुम्हाला माहीत आहे का की या प्रत्येक टेन्सचे स्वतःचे अजून 4 पार्ट्स आहेत. कोणते ते आपण बघूयात. तर सर्वात आधी प्रेझेंट टेन्सचे 4 पार्ट्स. पहिला आहे त्यातला इनडेफिनेट किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. याच्यात रूल्स आहेत. यातली वाक्य डू आणि डजने असतात आणि त्याचप्रमाणे ह्याच्यात सब्जेक्ट असतो प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो प्लस ऑब्जेक्ट असतो. आता तुम्ही म्हणाल वर्ब म्हणजे काय? तर वर्ब म्हणजे क्रियापद. तुम्हाला माहितीच आहे की वाक्यात क्रियापद दाखवणारे शब्द म्हणजे ॲक्शन वर्ड्स असतात. ते म्हणजे पळणे, ठेवणे, बघणे, वाटणे इत्यादी. ठीक आहे. पुढच्या आपण 9th पार्टमध्ये वर्बचे 3 फॉर्म्स बघूयात. आता मी 1-2 एक्झाम्पल देऊन ठेवते. फॉर एक्झाम्पल ॲग्री, ॲग्रीड, ॲग्रीड. वॉच, वॉच्ड, वॉच्ड. ठीक आहे. हे आपण पार्ट 9मध्ये बघूयात. आता आधी आपले टेन्सेस. तर पहिला मी सांगत होते इनडेफिनेट किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्यात वाक्ये रूल्स असतात डू आणि डजची आणि सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूयात. आय वॉच मूवी. याच्यात आय हे झालं सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे वॉच आणि ऑब्जेक्ट झाला मूवी. आय वॉच मूवी. मी चित्रपट बघतो. सेकंड पार्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे ह्याच्यात येणार सब्जेक्ट प्लस इज किंवा एम किंवा आर प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING लावायचं प्लस ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल आय एम वॉचिंग अ मूवी. मी एक चित्रपट पाहत आहे. ठीक आहे. थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. ह्याच्यात येणार सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल बघूयात इंग्लिशमध्ये. आय हॅव वॉच्ड अ मूवी. मी चित्रपट पाहिला आहे. ठीक आहे. फोर्थ पार्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्यात येणार पहिला सब्जेक्ट प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस तुम्ही ह्याच्यात वाक्यांमध्ये सिन्स किंवा फॉरही वापरू शकता. ते सिन्स आणि फॉरवाले वाक्य मी खाली तुम्हाला दिलेली आहेत. टाईम लिमिट असल्यामुळे मी ती जास्ती काही बोलत नाही आहे. ठीक आहे. तर याचे वाक्य आपण बघून घेऊया. काय मी सांगितले? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर ह्याचे वाक्य असेल आय हॅव बीन वॉचिंग अ मूवी, म्हणजे मी चित्रपट पाहत आहे, म्हणजे माझी बघण्याची क्रिया चालू आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यातच सेकंड पार्ट बघूयात, तो म्हणजे पास्ट टेन्स. या पास्ट टेन्सचे सुद्धा 4 पार्ट्स आहेत. कोणते? चला स्टार्ट करूयात. पहिला सिंपल पास्ट टेन्स. याच्यात रूल आहेत. ह्याच्यात वाक्य डीडने असतात. तर ह्याच्यात काय रूल आहे? पहिला येणार सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड पार्ट प्लस ऑब्जेक्ट. आता आय वॉच्ड अ मूवी म्हणजे काय? मी एक चित्रपट पाहिला. याच्यात सब्जेक्ट आहे आय, वर्बचा सेकंड मी तुम्हाला सांगितलं फॉर्म
म्हणजे वॉच्ड, WATCHED, वॉच्ड अ मूवी. ठीक आहे, मी एक चित्रपट पाहिला. सेकंड बघूयात, पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे काय, अपूर्ण भूतकाळ, त्याला चालू भूतकाळ असेही म्हणतात काही जण. तर ह्यातले रूल्स आहेत, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल बघूया. आय वॉज वॉचिंग अ मूवी, मी एक चित्रपट पाहत होतो. थर्ड पार्ट आपण ह्यातला बघूया, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. तर ह्याच्यात रूल्स आहेत, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर उदाहरण येणार, आय हॅड वॉच्ड अ मूवी, मी एक चित्रपट पाहिला होता. नेक्स्ट फोर्थ पार्ट बघूयात, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ह्याला रीती भूतकाळ सुद्धा म्हणतात किंवा चालू आणि पूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ह्याचे रूल्स बघूयात. तर ह्याच्यात सुद्धा आला पहिला, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि नेहमीप्रमाणे ह्याच्यात सुद्धा सिन्स किंवा फॉरने होणारी वाक्य. ती मी खाली तुम्हाला दिलेली आहेत. तर एक्झाम्पल बघूयात. आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी, मी एक चित्रपट पाहत होतो, माझी बघण्याची क्रिया चालू होती. ठीक आहे, तर आता आपण वेळ न घालवता थर्ड पार्ट बघूयात. तो आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे सुद्धा त्याचे स्वतःचे 4 पार्ट्स आहेत. कोणते? तर पहिला बघूयात, सिम्पल फ्युचर टेन्स. याचे रूल्स आहेत, याच्यामध्ये वाक्य विल आणि शॅलने आपण वापरू शकतो. तर ह्याच्यात काय रूल्स आहे, पहिला आहे सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, आय विल वॉच अ मूवी, मी एक चित्रपट बघेन. याच्यात आय हा झाला सब्जेक्ट, विल हा झाला हेल्पिंग वर्ब, वॉच हा झाला वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि मूवी हा झाला ऑब्जेक्ट. आय विल वॉच अ मूवी. सेकंड पार्ट आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे अपूर्ण भविष्य काळ. ठीक आहे, तर ह्याच्यात येणार रूल्स, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल बी, म्हणजे विल बी किंवा शॅल बी प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल येणार, आय विल बी वॉचिंग अ मूवी, मी चित्रपट पाहणार आहे. ठीक आहे, थर्ड बघूया, फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यात येणार सब्जेक्ट प्लस विल हॅव किंवा शॅल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, उदाहरण आहे, आय विल हॅव वॉच्ड अ मूवी, मी चित्रपट पाहिला असेल. फोर्थ पार्ट बघूयात, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. ह्याच्यातले रूल्स आहेत, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि वाक्यांमध्ये काही वेळेला सिन्स किंवा फॉरसुद्धा. तर एक्झाम्पल, आय विल हॅव बीन वॉचिंग अ मूवी किंवा आय शॅल हॅव बीन वॉचिंग अ मूवी, मी एक चित्रपट पाहत असेन. नेहमीसारखे सिन्स आणि फॉरचे वाक्यही तुम्हाला खाली दिलेले आहेत. टाईम लिमिट असल्यामुळे नाहीतर व्हिडिओ अजून वाढत जाईल. तर अशा या सर्व टेन्सेसची अगदी छान प्रॅक्टिस करा. व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा शांतपणे नीट ऐका. हे जे टेबल दिले आहे ते नीट स्टडी करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकनला सुद्धा जरूर प्रेस करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूयात
पार्ट 9मध्ये. त्याच्यात आपण बघूयात फक्त वर्ब्सची उदाहरण. वर्ब्सचे फॉर्म्स बघूयात. फॉर्म 1, 2, 3 त्या पद्धतीने. ठीक आहे. पुन्हा भेटूयात पार्ट 9मध्ये. धन्यवाद.